ज्या अपंग लोकांना निराधारांचा पगार मिळून राहिलेला नाही, धामणगाव रेल्वे येथील शिवसेना उभाटा गटाचे तहसीलदारांना निवेदनातून मागणी. वयोवृद्ध विधवा अपंग यांच्या खात्यावर पगार तात्काळ जमा करण्याची मागणी. शासनाचा निराधार योजनेचे मागील 3 महिन्यापासून पगार न मिळाल्याने वयोवृद्ध विधवा अपंग यांच्यावर उपासमाराची वेळ आली असून धामणगाव येथील तहसीलदार यांना तात्काळ 15 दिवसात वयोवृद्ध विधवा व अपंग यांच्या खात्यावर पगार जमा करण्यात यावे, यासाठी शिवसेना उभाटा गटाचे तहसीलदाराला निवेदनातून मागणी. निवेदन देताना उपस्थित पदाधिकारी शिवसेना उभाटा गटाचे जिल्हा प्रमुख मनोज कडू, तालुका प्रमुख प्रजुक निलेश मुंदाने, शहर प्रमुख नाना देऊळकर सह अन्य कार्यकर्ता उपस्थित होते. तहसीलदारांना आज अपंग वयोवृद्ध निराधार लोकांना गेल्या 3 महिन्यापासून त्यांचा पगार मिळत नाही, म्हणून आज शिवसेना जिल्हा प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं तहसीलदार साहेबांना एक निवेदन देऊन ज्या अपंग लोकांना निराधारांचा पगार मिळून राहिलेला नाही त्यांना तात्काळ पगार देण्यात यावा व वयोवृद्ध लोकांना संजय गांधी निराधार असो, श्रावणबाळ योजना असो, यातून ज्या लोकांना पगार मिळत नाही आणि त्यात शासनाने एक जटिल समस्या निर्माण केली आहे की वयोवृद्ध असल्यामुळे त्यांना श्रावणबाळ योजना लागू केली, पण काही लोकांचे थंब उमटत नाही. त्यांना डीबीटी सारख्या योजना चालू केली. डीबीटीवर त्यांना पोर्टलवर जाऊन डीबीटीवर त्यांना थंब द्यावं लागते आणि त्यांची अकाउंटची नोंदणी करावी लागते, तरच त्यांना महिना सुरू होईल. या जटिल व्यवस्थेपासून त्यांना दूर करून सर्व वयोवृद्ध लोकांना सांभाळून त्यांचा निराधारांचा पगार तात्काळ देण्यात यावा व आमचे यांचं काय आपले शाहरुखभाई यांचं गेल्या 3 वर्षापासून स्टेट गव्हर्नमेंटचे 1200 रुपये त्यांना मिळतात, पण सेंट्रलचे पैसे 300 रुपये त्यांना मिळून राहिले नाही. आणि असे बरेच लोक आहेत जिल्ह्यात की ज्यांना सेंट्रलचा निधीच मिळून नाही राहिला. ती चूक त्या तहसीलची त्या विभागाची आहे किंवा त्या सेंट्रलच्या NIC ची आहे. त्यांना डीबीटीवर त्यांना लिंक होत नाही. काय चूक आहे त्यांनी आता मान्य केली की तहसीलदार साहेबांनी आम्ही याचा फॉलोअप सेंट्रल पर्यंत घेतो, याच्या आधी आम्ही ईमेल केलेला आहे, परंतु आता आम्ही तातडीने फॉलोअप घेतो आणि त्यांना निधी मिळवून देण्याचा प्रयत्न करतो. जर त्यांना निधी मिळाला नाही तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आम्ही आंदोलनात्मक भूमिका घेऊ असा इशारा आम्ही आज तहसीलदार साहेबांना दिलेला आहे. त्या माध्यमातून आज शासनाकडे आम्ही विनंती केली आहे की सगळे निराधार आणि वयोवृद्धांना तात्काळ त्यांचा पगार जमा करण्यात यावा.